महाराष्ट्राचं आराध्य दैवत विठ्ठल रुक्मिणी स्थित पंढरपूर येथे दरवर्षी आम्ही सालाबादाप्रमाणे वारी नेत असतो। आज त्या वारीसाठी चाळीसगावातून प्रस्थान आम्ही आता करतोय आणि वर्षानुवर्षाची ही परंपरा या चाळीसगावकरांच्या साक्षीने पूर्णत्वास येते याचा आम्हाला आनंद आहे। वारीला झेंडी देण्यासाठी आमच्या खासदार स्मिताताई पासून तर आमचे सगळेच प्रमुख पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित आहेत। काय सांगाल? खरं तर ही जी ओढ आहे वारीची दिवसेंदिवस भाविकांची वाढत चाललेली आहे। आपण त्या ठिकाणी आश्वासन देखील दिलेलं आहे की पुढच्या वेळेस प्रयत्न करू। बघा, वारीची ओढ ही काही मी निर्माण करतोय असं नाहीये, ही शेकडो वर्षापासून ही ओढ महाराष्ट्रात आहेच। फक्त त्या ओढला थोडंसं प्रोत्साहन देण्यासाठी स्पेशल ट्रेनचं आयोजन करून दरवर्षी आपण नेत असतो। या वर्षी आणि दरवेळेस आमच्या लक्षात येतं की काही लोक परत जातात, तर पुढच्या वर्षी असं ठरवलंय की 2 ट्रेन करून आपण न्यायचे। आता यावर्षी किती भाविक आहे? आता साधारणतः 3000 लोक आता सोबत आहेत आणि पूर्ण ट्रेन आपण पाहिली असेल की अगदी पांडुरंगाचा नामाचा गजर करून सगळेजण आता पंढरपूरकडे प्रस्थान करता आहेत। सगळ्यांच्या चेहऱ्यावर एक वेगळा आनंद आहे की सगळेजण पांडुरंगाच्या भेटीसाठी आतुर झाले आहेत आणि आम्ही पांडुरंगाला हेच आता मागणी करणार आहोत की माझ्या शेतकरी मायबापाला सुखी ठेव, समृद्ध ठेव, आमच्या शेतीला जे जे लागेल, पाणी लागेल ते मुबलक पडू दे। दादा, दरवर्षी आपण खरं तर सपत्नीक हजारो वारकऱ्यांसह विठुरायाच्या चरिताकडे नतमस्तक होत असतात। यावर्षी देखील आपण सपत्नीक त्या ठिकाणी नतमस्तक होणार आहात। काय विशेष मागणं राहील महाराष्ट्रासाठी? खरं तर महाराष्ट्रासाठी हेच की देवेंद्रजींच्या हातून या समृद्ध महाराष्ट्राची समृद्ध सेवा घडू दे। उत्तर महाराष्ट्राचे नेते गिरीश भाऊ यांच्या हातून जलसंपदाचे सगळे प्रकल्प पूर्ण जाऊ दे आणि माझ्या शेतकऱ्यांना समृद्ध जीवन जगण्यासाठी बळ दे, एवढं मी पांडुरंगाच्या चरणी प्रार्थना करणार आहे। सर्वप्रथम सगळ्यांना रामकृष्ण हरी। खरं तर साधू संत येती घरा तोची दिवाळी दसरा असा काहीसा क्षण हा आमच्यासाठी आजचा दिवस असतो। आम्ही चाळीसगाव तालुक्यातील तमाम वयोवृद्धांना, माता भगिनींना, बंधूंना या वारीसाठी पंढरपूर येथे घेऊन जातो। अतिशय सुंदर अशा वातावरणात या वारीला सुरुवात होते आणि खरोखर मनस्वी आनंद होतो की तळागाळातल्या लोकांना, ग्रामीण भागातील लोकांना ज्यावेळेस पांडुरंगाचं दर्शन होतं आणि ते दर्शन झाल्यानंतर जे भरभरून आशीर्वाद देतात, तो आशीर्वाद घेऊन खरं तर मन प्रसन्न होतं आणि अतिशय सुंदर वातावरणात ही वारी आमची चाळीसगावहून निघते। रेल्वेमध्ये जेव्हा प्रवास करत असतो त्यावेळेस भजन असेल, कीर्तन असेल, हरिपाठ असेल, मृदुंग, टाळ यांच्या सोबत आम्ही वाजत गाजत रात्रीचं जागरण करतो। अनेक भाविक भक्त हे गाडीमध्ये डबा खातात। त्यांच्या जसं आपण म्हणतो ना की श्रीकृष्णांनी गोपाळकाला हा सगळ्या सवंगड्यांना मिळून एकत्र येऊन खाल्ला, तसं आम्ही सगळे वारकरी या ट्रेन मध्ये सगळा डबा शेअर करतो। अतिशय सुंदर अविस्मरणीय असा अनुभव असतो। खरं तर ताई, यंदा खरं तर वारीला 6 वर्ष उजाडलं आहे। यंदाची वारी कशा पद्धतीने विशेष असणार? ही वारी खरं तर आपण ह्या वेळेस मंगेश दादा यांच्या संकल्पनेतून जेव्हा सुरुवात केली नोंदणीची, सगळ्यात विशेष म्हणजे जे आपण वारकरी या वारीसाठी निवडतो ते ह्यावेळेस सगळे नवखे आहेत। म्हणजे अनेक वारकऱ्यांची सुपूर्त अशी इच्छा होती की ताई यावेळेस आम्हाला स्वतःहून यायचंय, नाहीतर दरवेळेस आपण आव्हान करायचो आणि आव्हान केल्यानंतर आपले जे भाजपचे पदाधिकारी असतील ते गावागावात जाऊन जनजागृती करायचे। पण यावेळेस अनेक भक्त वारकरी असे आहेत, विठ्ठल भक्त, की ते आम्हाला येऊन सांगत होते की ताई यावेळेस आम्हालाही पांडुरंगाचं दर्शन घ्यायचंय। त्यामुळे या वारीत अनेक नवखे तरुण चेहरे पण आहेत, अनेक नवीन भक्त पण आहेत। या वारीमुळे कुठेतरी विठुराया आणि रुक्मिणी अशी उपमा भाविकांकडनं देण्यात आली। जगत जेता विठुराया आणि रुक्मिणी याचं श्रद्धास्थान हे तर खरं आपल्या मनामनात आहे, प्रत्येकाच्या मनात आहे आणि खरोखर भाविक भक्त या नजरेने आमच्याकडे बघतात हे तर आमचं खरं तर सौभाग्य म्हणतो। पण पांडुरंगाची जागा ही कोणीच नाही घेऊ शकत। तो खरं तर सर्व महाराष्ट्राचा आराध्य दैवत तर आहेच, पण खरं शेतकऱ्यांचा कैवारी म्हणून आपण त्याला ओळखतो आणि मंगेश दादा यांचं जे वारी नेण्यामागचं जे कारण आहे तेही कुठेतरी असंच आहे की आपला शेतकरी बांधव जो विठू माऊली जी गरिबांची आहे, गरीब जनता, मायबाप जनता ही या वारीचं दर्शन घ्यावं, पांडुरंगाचं दर्शन घ्यावं या हेतूने खरं तर आपण या वारीचा प्रयत्न करतो। ताई, काय मागाल तालुका वासियांसाठी विठुरायाच्या चरणी?
खर तर आम्हा विठुरायाच्या चरणी आणि रुक्मिणी मातेच्या चरणी एकच मागणं मागेल की माझ्या चाळीसगाव तालुक्यातीलच नव्हे तर तमाम महाराष्ट्रातील लोकांचं तू बळीराजाचं संरक्षण कर. आपण म्हणतो ना की शेतकरी राजा सुखावला तर आपण शेतकरी राजा सुखी असला तर सगळंच जग सुखी राहील. पांडुरंगाच्या चरणी एकच मागणं मागेल की आमच्या बळीराजाला सुखी राहू दे आणि भरघोस असा पाऊस पडू दे आणि आमच्या बळीराजावर आशीर्वाद असू दे. खरं तर नगराध्यक्षा म्हणून तुम्ही प्रथमतः या ठिकाणी वारी करत आहात, एकंदरीत काय प्रतिक्रिया? मी आज एक विठ्ठलाची वारकरी म्हणून जात आहे. खरं तर पद प्रतिष्ठा हा वारीमध्ये विषय नसतो. वारी ही तळागाळातल्या लोकांची असते, सर्वसामान्यांची असते, वैष्णवांची असते. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.